कधी काळी फक्त जायफळासाठी सोडून दिलेले बेट म्हणजेच आजचे न्यूयॉर्क शहर. वेलकम टू टेक टेस्ट हब. माझं नाव आहे अंकिता, मी आहे फूड टेक्नॉलॉजिस्ट. 16व्या शतकामध्ये जायफळाची शेती ही फक्त इंडोनेशियातल्या बांदा बेटावरतीच केली जायची. तिथले लोकांना याचे रहस्य कोणालाही सांगायचं नव्हतं, म्हणून ते युरोपियन लोकांना असे सांगत होते की जायफळाच्या झाडांचे रक्षण हे समुद्री राक्षस करतात. नंतर पुढे युरोपमध्ये प्लेग नावाचा आजार आला आणि तिथल्या डॉक्टरांनी असा दावा केला की प्लेगवरती जायफळ गुणकारी औषध आहे. यानंतर युरोपमध्ये जायफळाला सोन्यासारखी किंमत आली. मूठभर जायफळासाठी तिथले लोक खूप मोठी किंमत मोजू लागले. बांदा बेटावरती अजून एक दलदलीचं बेट होतं, ते होतं रन आयलंड. या रन आयलंडवरती जायफळाची भरपूर झाडं होती आणि याच्यावरती ब्रिटिश लोकांचं साम्राज्य होतं. डच लोकांना काही करून हे बेट मिळवायचं होतं, म्हणून त्यांनी त्या बेटावरती हल्ला केला. खूप मोठं युद्ध झालं, याच्यामध्ये खूप सारे लोक मारले गेले, खूप सारे लोक गुलाम झाले. नंतर पुढे या युद्धाचा शेवट म्हणून डच आणि ब्रिटिश लोकांमध्ये एक करार झाला. ब्रिटिश लोकांनी रन आयलंड डच लोकांना द्यायचं आणि डच लोकांनी त्यांना नको असलेलं आणि फारसं महत्त्व नसलेलं बेट हे ब्रिटिश लोकांना द्यायचं. हेच ते बेट म्हणजेच आजचं न्यूयॉर्क शहर. एवढं करूनही जायफळाचं गुपित हे सगळ्या जगासमोर आलं. याची एक खूप मजेशीर गोष्ट आहे. जायफळाचं गुपित लोकांना कळू नये म्हणून तिथले लोक जायफळाला नेहमी लिंबाच्या रसामध्ये घालून बाहेर द्यायचे, कारण याच्यातून कोणतंही झाड यायचं नाही. पण पुढे इम्पेरियर पिजन म्हणजेच एक विशिष्ट जातीचा कबुतराच्या मार्फत हे जायफळ जगासमोर आले. हा पक्षी हे जायफळ अख्खं गिळायचा आणि दुसऱ्या बेटांवरती जायचा. तिथे त्याच्या विष्ठेमार्फत हे जायफळ दुसऱ्या बेटांवरती आणि हळूहळू जगभर पसरले. अशी होती ही जायफळाची मजेशीर गोष्ट. जायफळाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व दिलं गेलं आहे. चिमूटभर जायफळ दुधामध्ये उकळून पिल्यामुळे शांत झोप लागते, पचनक्रिया सुधारते. जायफळ दुधामध्ये उकळून चेहऱ्याला लावल्यावरती चेहऱ्याची त्वचा चमकते. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.